नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। आज मी बनवित आहे ढोकळा रेसिपी। हे बघा, मला माझ्या मैत्रिणीची एक कमेंट आली होती की कल्पनाताई ढोकळ्याची रेसिपी तुम्ही शेअर करा। त्यासाठी मी इथे हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्यासाठी इथे आपण 2 वाट्या रवा आणि 1 वाटी बेसन असं प्रमाण घेऊ, किंवा 1 वाटी रवा आणि 2 वाट्या बेसन असं घेतलं तरी चालेल। दोन्हीनी ढोकळा छान होतो, पण काय आहे ना, थोडा इनोचं प्रमाण व्यवस्थित, म्हणजे या 2 ते 1ला जे प्रमाण आहे त्याला एक पूर्ण पॅकेट टाकावं लागतं, तेव्हा कुठे तो ढोकळा छान स्पंजी होतो। आता हे बघा, थोडंसं मी याच्यामध्ये मीठ टाकत आहे चवीपुरतं। सगळ्या वस्तू आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे टाका। एक लिंबू पूर्ण अख्खं मी याच्यामध्ये पिळत आहे, लिंबाचा रस। पाहिजे तर ऑप्शनमध्ये सायट्रिक ॲसिड, ज्याला आपण लिंबूसट म्हणतो, ते टाकू शकता। आणि आंबट गोड ढोकळा चवीला चांगला वाटतो। आता इथे आपण थोडीशी हळद टाकू, हे बघा चवीप्रमाणे, आणि हळदीने छान कलर येतो। आता इथे साखर टाकलेली आहे मी, आणि मीठ टाकलेलं आहे। आणि कमी जास्त जर काही झालं टेस्ट करून पहा, तेव्हाच त्याच्यामध्ये टाकून द्या। आणि हे बघा, रवा फुलायला वेळ लागतो, बारीक रवा घ्यायचा, जाड नका घेऊ। आता कोरडं मिश्रण छान मिक्स करा, आणि आता आपण याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी टाकू, पाण्याने याला भिजवू। आणि कसं पाहिजे असेल तर दही टाकू शकता, दह्याने पण ढोकळा छान आंबट दही पाहिजे। आता थोडं करून मिश्रण आपण छान भिजवून घेऊ। साधारण घट्ट ठेवा, पातळ नका करू। पातळ केलं तर ढोकळ्याला स्पंज येणार नाही, वडीसारखा चपटा ढोकळा होतो। आता मी साधारण गाढच ठेवते, आणि नुसत्या रव्याचा पण ढोकळा इतका छान होतो ना। पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट करा, मी पुन्हा नुसत्या रव्याचा ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे। ज्या माझ्या ताईंनी ढोकळ्याची रेसिपी शेअर करा, माझे व्हिडिओ त्या पाहत आहेत, तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा, मी त्यांच्यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे। आता मी इथे गॅसवर एक भांडं ठेवू, पाहिजे तर कुकरमध्ये पण करू शकता, पटकन होते, 15 मिनटात अगदी कुकरची शिट्टी काढायची। पण कुकरमध्ये केला तर कुकरची रिंग लावायची आणि सिटी काढायची, फक्त सिटीज काढायची। 15 मिनटात तो पण ढोकळा छान फुलून मस्त रेडी होतो कुकरमध्ये। आता मी मुरलेलं मिश्रण आपण जे मी भांडं घेतलेलं आहे, आता इथे एक प्लेट घेऊ। हे बघा, असं आपण मुरलेलं आहे। थोडं पाणी पाहिजे असेल तर टाकून द्या, आणि खूप पातळ करायचंच नाही आहे। मुरल्यानंतर रवा फुलतो ना, म्हणून थोडंसं पाणी टाकायची गरज पडते कधी कधी, पण तुमचं पाणी आधी जास्त झालं असेल तर नका टाकू, नंतर पाहिजे असेल तर टाका। असं साधारण हे बघा, खूप असं पातळ नाही झालं पाहिजे। आणि आता इथे मी इनो घेतलेला आहे, सांगितलं आधीच मी तुम्हाला की हे 3 वाटीचं मिश्रण आहे, तर याला पूर्ण मी 1 पॅकेट टाकलेलं आहे। आणि त्याने काय होतो, ढोकळा छान फुलून येतो मस्त। आता इथे हे टाकू, आणि याच्यावरती पाणी टाकू इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। हे बघा, पाणी टाकल्यानंतर छान बबल्स येतात। आता मस्त फेटा, मी मस्त फेटलं आहे पूर्ण वाटं, याच्यामध्ये छान बुडबुडे आलेले आहेत। हे बघा, जितकं फेटाल तितके छान बुडबुडे येतात, त्याने ढोकळा छान हलका आणि सॉफ्ट होतो, स्पंज चांगला येतो। आता फेटा, आणि जसं फेटलं ना तसंच इकडे जी प्लेट मी तेल लावलेली आहे, तर त्या प्लेटमध्ये आपण हे पटकन मिश्रण टाकून देऊ। हे बघा, इथे मी प्लेट घेतलेली आहे, कमी जास्त ज्या प्रमाणात तुमचं असेल तर 2 बॅच करा, 2 बॅचमध्ये लावा। तेल छान ब्रशनी लावून घ्या, ब्रश नसेल तर हाताने पण छान लागते। आणि 2 बॅचमध्ये करा, किंवा 1 बॅचमध्ये, कुकरमध्ये पण आपण डब्यामध्ये पण कुकरच्या लावू शकतो। आता काही विसरलं ना तर या मिश्रणामध्ये हलकंसं वरून टाका, आणि चम्मचनी किंवा ब्रशने असं हलकं मिक्स करून घ्या, मिक्स होऊन जाईल। खायचं तेल नक्की टाकायचं आहे, ढोकळा सॉफ्ट होतो नरम। थोडं माझं राहिलं होतं तेल टाकायचं, म्हणून मी टाकलं। आता याला छान आपण जे भांड्यात आपण पाणी गरम केलेलं आहे ना, पाणी उकळून घ्या, गॅसचा फ्लेम सुरू ठेवा, आणि उकळत्या पाण्यामध्येच प्लेट ठेवायची आहे, कारण काय होते, थंड्या पाण्यामध्ये ढोकळा चपटा होतो, स्पंज येत नाही। आता इथे बघा, 15 मिनटात अगदी ढोकळा फुलून तयार झालेला आहे, रेडी। आता इथे आपण पीस कट करून घेऊ, आणि याला हे बघा, पाहिजे तर वरून तडका टाकून कोणी करू शकतात, पण मला कढईमध्ये पीस टाकून थोडं फ्राय झालेले पीस आवडतात, तो मस्त वाटतो। बघा किती छान स्पंज आलेला आहे। आता इथे तेल टाकू, जिरं, मोहरी, कढीपत्ता, सगळ्या गोष्टी, आणि हिरवा सांबार ओला सगळं टाका। आणि आता थोडंसं मीठ, चवीपुरतं साखर, हे बघा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, आणि कढीपत्ता आहे, थोडी साखर टाकायची चवीपुरती म्हणून, मीठ टाकायचं। आतमध्ये तर मी सगळ्या गोष्टी टाकलेल्याच आहे। आणि आता हे ढोकळ्याचे पीस सोडून देऊ,
छान मस्त आता खोडून घेऊ याला आणि खायला रेडी मस्त. तुम्हाला माझ्या रेसिपीज मैत्रिणींनो कशा वाटतात ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फुल वॉच, लाईक, कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. ओके, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत पुढली रेसिपी पाहायसाठी व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक करा, कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बघा छान स्पंज झाला आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा मला. अशाच रेसिपी घेऊन मी पुन्हा नवीन नवीन तुमच्यासाठी येणार आहे. तोपर्यंत टाटा मैत्रिणींनो, बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, फुल वॉच करा.